नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मॅरेज सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर शहरी भागामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आणि जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर ग्रामीण भागामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. दोन्ही डॉक्युमेंट आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही SMS करून सुद्धा विचारू शकता. तर ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम शहरी भागातील डॉक्युमेंट बघणार आहोत. त्यानंतर आपण ग्रामीण भागातील बघणार आहोत. शहरी भागातील आपल्याला ह्या ठिकाणी पहिलं डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, ओळखीचा पुरावा. ह्या ठिकाणी नवरी आणि नवरदेव या दोन्हीचाही एक एक डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता किंवा वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा देऊ शकता. या 4 डॉक्युमेंटपैकी आपल्या नवरीचा एक डॉक्युमेंट आणि नवरदेवाचा एक डॉक्युमेंट या ठिकाणी द्यायचाच आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवरीचा एक डॉक्युमेंट द्यायचा आहे आणि नवरदेवाचा एक डॉक्युमेंट द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही राशन कार्ड देऊ शकता, रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकता किंवा पारपत्र देऊ शकता किंवा राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट देऊ शकता. त्यालाच आपण आदिवासी प्रमाणपत्रसुद्धा म्हणतो. या 4 डॉक्युमेंटपैकी आपल्याला दोघांचेही एक एक डॉक्युमेंट या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्या नवरीचा एक डॉक्युमेंट द्यायचा आहे आणि नवरदेवाचा एक डॉक्युमेंट द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जन्म दाखला देऊ शकता, बोनाफाईड देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. त्यालाच आपण TC सुद्धा म्हणतो. या तिन्ही डॉक्युमेंटपैकी आपल्याला कोणतेही एक डॉक्युमेंट आपल्याला दोघांचेही द्यायचे आहेत. एक एक डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागणारच आहेत. त्यानंतर साक्षीदार. या ठिकाणी आपल्याला दोन्हीकडलेही साक्षीदार आपल्याला लागणार आहेत. नवरीकडलेही लागणार आहेत आणि नवरदेवाकडलेही लागणार आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर नवरीकडले साक्षीदार घेतले तर कमीत कमी एक तरी साक्षीदार नवरदेवाकडला पाहिजे. जर तुम्ही नवरदेवाकडले 2 साक्षीदार घेतले तर एक तरी साक्षीदार हे नवरीकडला असला पाहिजे. तर ह्या ठिकाणी साक्षीदाराचे आपल्याला आधार कार्ड लागणार आहेत आणि साक्षीदाराचा पासपोर्ट फोटो लागणार आहे. या ठिकाणी तिन्ही साक्षीदाराचे आपल्याला ह्या ठिकाणी आधार कार्ड आणि फोटो लागणार आहे. तर त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पुरोहित, ज्या व्यक्तीनं आपल्याला ह्या ठिकाणी लग्न लावलं आहे त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरीच लागणार आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये ज्या व्यक्तीनं लग्न लावले त्या व्यक्तीचं आधार कार्ड, त्या व्यक्तीची पासपोर्ट फोटो आणि त्या व्यक्तीच्या नावाने 500 रुपयाचा बॉन्ड ह्या ठिकाणी नोटरीसह एवढे डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी त्यांचे लागणार आहेत मित्रांनो. तर बॉन्डवर काय टाईप करायचं आहे, फॉर्मॅट कसा राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर हाय टाकून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता. त्यानंतर विवाहाचा पुरावा. ह्या ठिकाणी आपल्या विवाहाच्या वेळेसचे 2 फोटो लागणार आहेत, ज्यामध्ये नवरी नवरदेव दोन्ही असले पाहिजे आणि लग्नपत्रिका. ह्या ठिकाणी आपल्याला लग्नपत्रिकासुद्धा लागणार आहे. त्यानंतर नवरी आणि नवरदेवाच्या नावाने एक 500 रुपयाचा बॉन्ड लागणार आहे, तोही नोटरीसह. याच्यावर आपल्याला काय टाईप करायचं आहे, कसा फॉर्मॅट राहणार आहे, संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळून जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही हाय टाकून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता. त्यानंतर फॉर्म D. या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. हा फॉर्म भरताना कुठेही या फॉर्मवर सिग्नेचर करायची नाही आहे, फक्त फॉर्म भरून घ्या. आपल्याला सिग्नेचर ही मॅरेज ऑफिसरच्या समोर करावी लागणार आहे. तर फॉर्मवर कुठेही सिग्नेचर करू नका. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर याचाही फॉर्मॅट मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देईल. तो फॉर्मॅट पाहून तुम्ही स्वतःचा फॉर्म भरू शकता. तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला शहरी भागासाठी लागणार आहेत. त्यानंतर ग्रामीण भागासाठी लागणारे डॉक्युमेंट. यामध्ये नवरी नवरदेवाचे आपल्याला आधार कार्ड आणि फोटो लागणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी लग्नाची पत्रिका लागणार आहे. त्यानंतर विवाहाच्या वेळेचे फोटो लागणार आहेत, ज्यामध्ये नवरी आणि नवरदेव सोबत असणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 साक्षीदार लागणार आहेत. तुम्ही जर 2 साक्षीदार नवरदेवाकडले घेतले तर एक साक्षीदार तरी आपल्याला नवरीकडला असला पाहिजे. जर तुम्ही नवरीकडले 2 साक्षीदार घेतले तर आपल्याला एक तरी साक्षीदार नवरदेवाकडला असला पाहिजे. त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पासपोर्ट फोटो
ह्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर नवरी नवरदेवाच्या नावाने 100 रुपयाचा बॉन्ड ह्या ठिकाणी लागणार आहे। जो 500 रुपयाच्या बॉन्डवर जो मजकूर टाईप केलेला आहे, जो फॉर्मॅट दिलेला आहे, तोच फॉर्मॅट आपल्याला 100 रुपयाच्या बॉन्डवर आपल्याला टाईप करायचा आहे। तर ह्या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स आपल्या ग्रामीण भागासाठी लागणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।